असं घ्यायचं. हां, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल 13/7/24. 13/7/24. हां, 13/7/24. तर आम्ही चाललो आता ट्रिपला आणि ट्रिपसाठी आलो आम्ही एअरपोर्टला. AID3 येस, पुणे एअरपोर्ट. आणि आर्या कोणाची तरी जर्सी घालून आणली आहे. दाखवून आणली आहे. कोणाची मागून घातली? 1000 रुपयाला बंकस कॉर्नर मधून. मी कुठून? प्रमोशन नाही करत आहे. बंकस कॉर्नर हा ब्रँड आहे. वकांडा फॉरेन. काय नाही, बाजूच्या दोरीवरची उडवली आणि पण बंकस कॉर्नर. चल, मागून घातलेले कपडे घालायला मी गरीब नाही. मागून नाही, चोरून घाती तू. गरीब नाही. काश्मीर नव्हतं सांगायचं. तर आम्ही चाललोय काश्मीरला आणि आहे फर्स्ट ब्लॉग. मी ट्राय करणार आहे डेलीचे ब्लॉग्स येतील ह्याचे आणि डेली एडिट होणार आहेत. हो ना? काय माहिती आता तेजस नाही एडिट करत. बघूया किती एडिट करतोय. ठीक आहे, चलो. आम्ही सगळे आता येऊन पोचलोय. मम्मी पप्पा आणि आई येत आहेत आता. कुठले पप्पा? कुठले पप्पा नाही, कुठले पप्पा? मुसळे पप्पा. ती म्हणाली सासरे मला आवडत नाही, सासऱ्यांना टिप्पर नाही घ्यायचं. डीजे यात्रेचे फायदे. आम्ही दोघं आलो पुढे. आत लगेच आलेलोय आणि सगळे आर्या वगैरे सगळे लाईनीत थांबले बघा तिकडे. म्हणून डीजे यात्रा घ्या. सरकारने दिलेले फायद्यांचा पुरेपूर वापर करा. बोर्डिंग पास आलेले आहेत सगळ्यांचे आणि आता चाललो आम्ही चेकिंगला, सिक्युरिटी चेकिंगला. कसं वाटतंय? तू तर फर्स्ट टाइम नाही आहेस, फर्स्ट टाइम विमानात. कसं वाटतंय? खूप मजा येणार आहे. मी खूप आनंदात आहे. पहिला विमान प्रवास. तुम्हाला कसं वाटतंय? जावई आणि विहीनबाई यांच्या सोबत पहिला विमान प्रवास जम्मू काश्मीरचा. अमेझिंग. चला, तुला शोधायला मी चाललेली आहे. आता बघू बर्फ मिळते का. मी हिरवळीत फिरून येते. तिथं गवत भेटणार आहे तुला. एंट्री. आता चेकिंग केलंय, बोर्डिंग केलंय, काय म्हणतात ते केलंय आणि चाललोय विमानाकडे. बघा विमान बाजूला बघा की खिडकीतून बघा. पप्पा आले. बघा विमान. चला, आतमध्ये जायचं तर चला. खूप दिवसांनंतर आपली ट्रिप सक्सेसफुल होतीये. अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स दिल्ली. आणि दिल्ली नंतर आम्ही जाणार आहोत श्रीनगर. काय ऐकताय तुम्ही? हवय काय ऐकताय? काय ऐकताय तुम्ही? मला ऐकूच काय तुम्ही रात्री गॉगल का घालून बसले? डे नाईट नाही त्यांचं. फ्लाईट मध्ये बसल्यावर खूप भूक लागते. उतरलं खाऊ आपण. बाहेर तो साईडचा आपला. हा, मग कोणाच आहे? आपल्याच आहे. इकडे पण तिकडे दोन्हीकडे असतात. हा, आपल्या प्लेनचा पंखा आहे का तो? हा, येस. आता आलोय, आता थांबणार. किती करायचं रेसिपी? 2,000. बघा की बाहेर. हा, बघतो रे. मला जावया बरोबर गप्पा मारायचं. गप्पा नंतर मारते. उडण्याचं बघा आधी कसं उडतं. तुला काय त्रास? त्याचा काय त्रास नाही मला. अरे कधी कट केला तिकीट? काय नाही घेतलं, राहू दे. काय घेतो त्याने पटापट केलं. आता आले, आता बघा कसं उठतो.
पकडून बस. मला का नको जावेस काय डोक्यात टपली आणि पिकअप घेतलं का आता काय झालं? कसं फास्ट आहे. कसं वाटतंय? कुछ नाही कुछ नाही. हजारचं स्पीड कुछ नाही. 1000 किलोमीटर पर आवर. हो का उठते. उठलं बघा. उठलं आलं बघा. बघा सी. फॅन्टास्टिक. खाली बघा. खाली बघा. आता बॅलन्स झालं अजून वर जायचंय. कितवा गिअर टाकला असेल? पहिला असेल फर्स्ट गिअर. मम्मी लोकांचं फ्लाईट बघ दिसते बघ. दे मी घेतो बॅग. अमृता सोड. कसं वाटतंय? तर आता मी जस्ट लँड झालेलो आहे. दिल्ली ॲसिडिटी झाली आहे कारण रात्री आम्ही थेपले खाल्लेले. मेथीचा थेपला बनवून घेतलेला. ॲसिडिटी एवढी झाली एकदम अशी जळजळ व्हायला लागली. कुठंच कोक मिळत नव्हतं. शेवटी मॅगडीला आलो. वॉक टू वॉक तिथून आम्ही आता कोक घेतलाय. कोक पितो आणि खाली बसते. आम्हाला रेस्ट करायला कुठंच बेड्स नाही मिळाले त्यामुळे आम्ही आता असंच जिथे चेअर आहे तिथंच जाऊन झोपणार आहे. आणि तिथून कंटिन्यू आता स्लीप तर म्हणजे झोप मिळणारच नाही आहे. सकाळी 8ची फ्लाईट आहे. परत झोप स्लीपलेस पूर्ण 10 प्रवास आपला असणार आहे. तर ते जस्ट मला ऑलरेडी झोप येते. हां ते फोडून दे ना मला कसं तरी होते. पी तू आधी पी. तुला झोप आली आहे का? नाईट शिफ्टच्या कसलं फुटलं शी. ओके पण एअरपोर्ट मस्त आहे. नाईस. पुण्याचं एअरपोर्ट ह्याच्या पुढे छोटं वाटतंय. काय तेजस? खूप छोटे आहे. खूप जास्त मोठे आहे. जरा जास्तच मोठे आहे. आम्ही पहिले टर्मिनल 2 ला उतरलो आणि तिथून अर्धा तास लागला. अर्धा तास टर्मिनल 1 ला ते यायला. पण गाडीने. हां खूप मोठं आहे. खूप मोठं टर्मिनल आहे. आणि आता भूक लागली आहे ना. हा ना. स्लीप सायकल सगळी चेंज झाली आहे त्यामुळे आता आम्हाला कधी पण भूक लागायला लागली आहे. आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत 2:41 2:42 झाले म्हणजे 2:45 वाजले जवळजवळ पहाटेचे. आणि आम्हाला आत्ता भूक लागली आहे. बघूया खायचं काय. खायचं का? मम्मींना विचार. नको राहू दे. नको जाऊ खायचं आपलं खाऊ ना. झोपूया. आम्ही भरपूर सारे एक मोठी सुटकेस घेऊन आलोय खायला. बॅग घेऊन आलो. हां बॅग घेऊन आलोय मोठी बॅग. त्यातलंच काहीतरी खातो जाऊ. तर हा एअरपोर्टचा एक लेआउट आहे. तर बघू शकता खूप मोठा एअरपोर्ट आहे. इंदिरा गांधी एअरपोर्ट दिल्लीचा. खूप मोठा एअरपोर्ट आहे. खूप मोठा म्हणजे जवळपास आम्ही तिथे उतरलो पॅसेंजर टर्मिनल 4 मध्ये बरोबर. हां तिथून मग आम्ही आलो आहे टर्मिनल नंबर 1ला इथे एवढं फिरून. आणि असं डायरेक्ट रूट्स नाही आहेत. याच्यासाठी तुम्हाला बाहेर निघावं लागतं. बाहेरून असं येऊन मग एक बस नाही येते तुम्हाला. कनेक्टिंग फ्लाईटचा हाच एक प्रॉब्लेम आहे. अर्धा तासाचं रूट आहे पूर्ण एक छोटंसं लेआउट आहे सगळं.
बस अजून माझ्या बाजूला. काय केलं शेंबडे तू? ए शेंबडे शेंबडे नाकात बोट घालताना सापडले आणखी पण व्हिडिओवर. कोण? आर्या. बस अजून बाजूला. ई नाही. तर आता आम्ही निघालोय श्रीनगरला. नाही. आले कुठे? दिल्लीवरून श्रीनगरला चाललोय. आणि आर्यानी इथे विंडो सीट पकडली आहे हिरवा बर्फ बघण्यासाठी. जर असला तर काय देशील? तोच बर्फ तुला खायला लावेल. ठीक आहे. मेनू मोजतीये ती मेनू मोजतीये. फ्लाईट मध्ये इन्क्लुडेड आहेत मील्स. उडीद वडा असेल, सांबार असेल. आता आता हिला मजा बघू. एअर होस्टेस आहे, इथून तिथून जातात तसं ही म्हणते अम्मा खाना. अम्मा खाना. अम्मा खाना. जाते तशी वहिनी त्यांना म्हणते अम्मा खाना. सभी इलेक्ट्रॉनिक उपकरणों को फ्लाइट मोड में रखें और बड़े उपकरणों को सुरक्षित जगह पर रख दें. आगे कसं वाटते मग? लय भारी. मस्त वाटते. आत्ताच आम्ही लँड झालेलो आहे श्रीनगरला. आलेले टुलिपची फुलं दिसली. ती गेट बघितली का? आल्याला खायला चालू केलं. जे फ्लाईट मध्ये 2दा सँडविचेस मिळाले ते खावा ना. फ्लाईट बोल की. सैंडविच नहीं फाजिल भी सैंडविच खाओगे? मैंने खा लिया बस. नाश्ता किया है? हाँ मैं नाश्ता करके खाया क्या हूँ. करते? हम सुबह बस चाय रोटी खाते हैं. नींद चाय रोटी बस. हमारा ब्रेकफास्ट वही होता है. बोल की अमृता काय बोलत होती? काय बोलत होतीस? काय बोलत होती? मी काय बोलत होत्या? सँडविच ना. सॅफ्रॉन फील्ड क्रिकेट बॅट फॅक्टरी. आता डबल एक मिनिट दाखवते. 2 फ्लाईटचे टोटल मिळून हे आहे पनीर टिक्का सँडविच बस सर. थैंक यू सर. बस थैंक आणि यू. चीज सँडविच असे आमच्याकडे अरे तुम दुबले बदले बन गए जरा बहुत सारे आहेत. बस मैं ऐसा ही खाता हूँ. भरपूर खाता हूँ. आई भरपूर सँडविचेस भेटलेत. कारण काय झालं डबल सँडविच दिले त्याने चुकून मे बी फ्लाईटमध्ये. सो टोटल 12 सँडविचेस आले आम्हाला. आणि आम्ही लोक आहे 6. पकड जरासं मला जरा काम चाललेलं आहे. पकड थोडंसं. तुम लोग बर्फ रुक रहेगा वही दिखेगा ना. हाँ. अभी स्नोफॉल तो नहीं होगा. स्नोफॉल तो विंटर में ही होगा. आज से 5-8 दिन पहले हो गया था स्नोफॉल. हाँ. अच्छा यहाँ जो कश्मीर का मौसम है ना वो मुंबई का फैशन है. पता नहीं कब बदल जाएगा. कब बदल सकता है. त्यांना पाणी किती आपल्याला. अरे नको यार. ते जो पाणी. मला त्रास. मी रबर बांध. बॉटल मागेच आहे आहे पाणी. मेरे पास. हाँ अमृता ही रबर है. तो अभी हम जाएंगे सबसे पहले सैफ्रॉन फील्ड. सैफरन फील्ड. स्नोफॉल के चांसेस है क्या पूछ रही है? वो उसको पूछना पड़ेगा स्नोफॉल का. हाँ. दोन सांग. नहीं यहाँ जो कश्मीर का मौसम है ना मुंबई का फैशन है. मैंने आपको पता है पहले बोल दिया. अभी आप धूप देख रहे हो ना. अभी 10 मिनट के बाद आप बारिश भी देख पाओगे. स्नो भी देख पाओगे. यहाँ के मौसम पे कोई भरोसा नहीं होता है. आप हमारे साथ 2 दिन है भैया. जी जी दीदी. वैली बेता वैली चंदनवाड़ी बोलते हैं. अच्छा. आज आप 22 रन करके जाओ. ठीक है ना. एक सेकंड सर. मंगल मूर्ति बसल्या बसल्या. आई लगेच येईल. जो वो 22 रन है ना. आज मौसम अच्छा है क्योंकि यहाँ के मौसम पे भरोसा नहीं होता. वो आपको एडवेंचर में आएगा मजा. उसमें आपको हॉर्स राइडिंग पे जाना पड़ेगा. वो एडवेंचर रहता है. ठीक है ना सर. 22 उसमें 7 पॉइंट आएंगे आपको. जो मेन है वहाँ का वो है 22 रन. जहाँ हर कोई लोग घूमने के लिए जाते हैं वहाँ 22 रन. आपने बजरंगी भाईजान मूवी तो देखी होगी सलमान खान की. वो शूट भी वहीं पे हो गई. जो जहाँ पे वो मुन्नी का घर होता है वो भाग के अपनी मम्मी के पास जाती है. बेड़ चरा रही थी वो उसकी मम्मी.
तो वही बाईसरन है। अच्छा। आप गूगल पे भी सर्च कर सकते हो, वहाँ पे आपको कुछ एक्टिविटीज भी मिलेगी, जैसे कि जिप लाइन विप लाइन, वो भी मिलेगी आपको वहाँ पे। तो मेन बाईसरन के लिए पहले क्या करके पहले अभी क्या करेंगे? क्या करेंगे? फर्स्ट हम लोग? जाएंगे, पहले सैफरन फील्ड देखोगे आप, और Okay. केसर का फील्ड देखो, जैसे जहाँ आपको केसर वेसर सलाजित वलाजित लेना होगा जो यहाँ के क्वालिटी का होता है, ओके। जैसे कि मामरा बादाम अखरोट वॉलनट वो आप शॉपिंग करके रखो, क्योंकि आने के टाइम हमें डायरेक्ट गुलमर्ग जाना है। हाँ। उसके लिए आपको जल्दी निकलना पड़ेगा, रुकने का चांस नहीं है आपको, ओके। क्योंकि डबल सफर काटना है हमें उस दिन। जो भी आपको लेना होगा सैफरन वैफरन कुछ भी, वो यहीं से, और कहवा आप ट्राई करोगे वहाँ पे, जो यहाँ का नेचुरल कहवा रहता है, कश्मीरी कहवा। उसके बाद बैट फैक्ट्रिया देखोगे आप, ठीक है सर। और उसके बाद एप्पल वैली, जहाँ पे आप एप्पल किसकी जूस फैक्ट्री? बैट फैक्ट्री। अच्छा। उसके बाद आप एप्पल वैली जाओगे, जहाँ पे आप एप्पल जूस पियोगे, आपके सामने वो बना के दे देंगे। अरे वाह। अच्छा। ठीक है ना। और उसके बाद पहलगाम यहाँ पार्किंग में छोड़ दूंगा यूनियन में, वहाँ पे मैप लगा के है, और वहाँ पे आप बाईसरन के लिए निकल जाना हॉर्स राइडिंग पे। और कल आप जाना एबीसी वैली। फिर होटल हम रात को ही जाएंगे अभी। हाँ, शाम के टाइम चेक इन, होटल में चेक इन करने का कोई फायदा नहीं आएगा, हाँ। क्योंकि वैसे आपका आधा घंटा वेस्ट हो जाएगा। Yes, okay. उससे बेटर है ना कि आप घूमने ही जाओ वहाँ पे। आप कभी महाराष्ट्र आए कि नहीं? हाँ? पुन्हा आए थे कि नहीं? 100 रुपीज. अरे तर लागते का आम्हाला? काय याच्या पुढे? तो 7 साल की सजा मिलेगी। हाँ, बरोबर आहे. कोई पाइन ट्री काटेगा उसको भी सजा मिलेगी, कोई वॉलनट ट्री काटेगा उसको भी सजा मिलेगी। जो पेड़ है ना वो हमारी पहचान है। पहचान, yes. आर्याचं नाक पॅक झालेलं आहे. आणि याचं नाक पॅक झालं. आर्याला मिठाची गरज नाही आता. पाहिजे आर्या ते पोलो देऊ का तुला? पोलो पाहिजे असं का? क्लिअर होईल बघ. पाण्याची बॉटल घ्यायची आहे का एखादी? हा, बाजूला आहे. आहे ना. आहे का? आयर मिल गया. ऐसा नहीं हो सकता. तर हे सगळं सॅफ्रॉन फील्ड आहे. तर सॅफ्रॉन आता तर नाही आहे, तर आता ये व्हाइट वाले जो फूल दिखाई दे रहे हैं वो वही है क्या? नहीं, ये नेचुरली निकलते हैं। कश्मीर में फूल ऑटोमेटिकली निकलते हैं। हाँ. तो ये वही है ना सैफ्रॉन? ना ये सैफरन का कहाँ पर है? सैफरॉन के फूल मैं आपको वो दिखाऊंगा, वो अच्छा। फोटो दिखाऊंगा मैं उसकी, लेकिन रियल में नहीं मिलेगा वो, क्योंकि वो सितंबर में मिलेगा। वो फूल जो होता है ना वो पिंक कलर का होता है, उसमें 6 हाँ, दाने हाँ, निकलते हाँ, हैं। 3 दाने व्हाइट, 3 दाने रेड। जो रेड होता है वो केसर होता केसर होता है, है, हाँ। जो व्हाइट होते हैं वो फेंकना पड़ता है। फिर लोकल वाले क्या कर, वो उठाते फिर उसको केमिकल डाल के बोलते यही केसर है। लाल कर देते. लय मस्त. कोई आएगा यहाँ पे डिब्बे में एक केसर है 100 रुपया 150 रुपया ग्राम, समझना वो केसर नहीं है. डुप्लीकेट है, वो केसर केसर ही वो नहीं घास है. होगा। घास हो गया, घास. तर जिथे आता आम्ही उभे आहे ती आहे सॅफ्रॉन फील्ड. आणि सॅफ्रॉन एक पण नाही मिळणार, कारण सॅफ्रॉनचा सीझन हा सप्टेंबरमध्ये असतो आणि आम्ही आलो आहे चुकीच्या सीझनमध्ये. सो सॅफ्रॉन तर हे नाही दिसत आहे, पण इथे भेटलं आहे एक येल्लो कलरचं छानसं खेत. आणि हे खेत आहे, हे कशाचं खेत आहे? सरसो का खेत. हे सरसो का खेत हे पंजाबमध्ये भरपूर दिसेल या सीझनमध्ये तरी. पण इथे एक मस्त फोटोज काढायला आलो आहे आम्ही. फोटोज काढूया आणि निघूया पुढे. ये पूरा केसर का ये मतलब सारा पूरा केसर का, और कॉस्मेटिक आइटम्स, हर कोई कॉस्मेटिक आइटम केसर का मिलेगा। केसर का कॉस्मेटिक. हाँ, केसर क्रीम, केसर का ये स्क्रब, सब कुछ केसर का सोप, बहुत सारे वैरायटीज होते हैं जो वो घर में बनाते हैं। ये केसर वैली है. हाँ, यहाँ पे आपको खाली केसर का मिलेगा, और ड्राई फ्रूट के आइटम्स मिलेगी, राजमा मिलेगी, कश्मीरी लाल मिर्च मिलती है, मिर्च मिलती है. सब लाल कुछ। मिर्च कश्मीरी गोल गोल हम लेके नहीं चल सकते, भी निकाल देंगे. यहाँ पे खा नहीं, के जाओ. वो तो अलाउड है। नहीं अलाउड
वो ना पाउडर है ना अलाउड, पाउडर अलाउड है पाउडर नहीं अलाउड। सबको, हर कोई ले जा सकता है, लेता है लाइट से और क्या। अरे ते फळं घेऊन जातो पावडर नाही पाहिजे. सभी केशर केशर कश्मीर में कितना दिन से, आपको भी इसका मेन बेनिफिट बताता हूँ। कितना दिन हुआ कश्मीर में? आज पूरा कश्मीर में एक बात देख सकते हैं, वेरी गोइंग यू जस्ट सर्च इन वन थिंग, नो पीपल वियर नंबर क्लासेस, चश्मा कोई नहीं पहनता, सॉरी नहीं बताना, मैं देखे कोई नहीं, दैट इज व्हाई बिकॉज ऑफ सैफरन। सैफरन से होता है कि आप लोग यहाँ डाबर बेबी नटराज वटराज खाते हैं, लेकिन केसर ऑर्गेनिक होना चाहिए। देखो सैफरन होता है क्या, दिस इज द वन फ्लावर ऑफ सैफरन, वन फ्लावर है 6 स्टिग्मा, रेड वन 3, येलो वन 3, द रेड वन इज ओरिजिनल, येलो वन इज नथिंग, इट इज लाइक ए ग्रास, इसको लोग कलर वलर करते बनाते हैं केसर। सो ये जो येलो वन है दिस इज ओरिजिनल। सो सैफरन का मेन यूजेस क्या है, इट इंक्रीज आई साइट, कॉम्बैक्स टू मूड स्विंग्स, रिड्यूसिंग ब्लड प्रेशर, रिड्यूस डाइजेशन, क्योर्स मॉर्निंग सिकनेस, कॉम्बैक्स टू एनीमिया, सेव हार्ट डिजीज, प्रोमोट स्लीप एंड सैफरन एंटी कैंसर रहता है। लेकिन केसर का यूजेस कैसे करें, आप लोग क्या करते हैं, नॉर्मली खीर वीर या कोई डिश बनता था, दैट्स अ फॉर्मेलिटी। केसर को यूज करना है 3 चीजों में, पानी में, चाय में। अगर घर में किसी का भी चश्मा लगा है, 2 चीज साथ खाओ, मामरा और केसर, 15 दिन के बाद चश्मे के नंबर कम होंगे। केशर और क्या? मामरा बादाम, आप लोग कैलिफोर्निया बादाम खाते हैं, अमेरिकन, वो बड़ा बड़ा, उसको माटा बादाम बोलते हैं। ये सैफरन जो है ये जर्दालू है, सैफरन जो है 300 रुपये ग्राम आहे, थोड़ा मराठी में बताता हूँ। ये 10 ग्राम आहे 3000, 20 ग्राम 6000, 25 ग्राम 7500, 50 ग्राम 15,000। अच्छा है। ये जो सैफरन है, सैफरन में एक्सपायरी नहीं है, लाइफ टाइम गारंटी, लेकिन सैफरन को कैसे रखें, सैफरन को क्या करें, सैफरन को सिकर का, सैफरन को फ्रिज में नहीं रखना, बाहर रखना है रूम टेम्परेचर में, आप वो तो डाबर बेबी पतंजलि थोड़ी ऑर्गेनिक, केसर कभी भी एक्सपायरी, केसर खरीदने से पहले इसकी एक्सपायरी देखना है, अगर एक्सपायरी लिखा है डुप्लीकेट, सैफरन में कोई एक्सपायरी नहीं ना। केसर किती पाहिजे, हे किती आहे बोल, 10 ग्राम आहे, 3 ग्राम 1200 रुपये किलो। भिजोना नहीं है, पानी में भिजाएगा, पानी में पीरा बादल दे, मोबाइल कितना, ये इसकी और दिस इज मामरा, इसी को बोलते हैं क्वालिटी चांगला है, यही है, यही तो कल है जो डार के यहाँ चल रहा बढ़िया मराठी बोलते वही. आपका बादाम को प्रेस करेगा, उंगली टूटेगा, बादाम नहीं टूटेगा कसम से. अखरोट, मैंने पुणे में बहुत सारे जगह पे अखरोट खाया, आफ्टर सम टाइम दे गेटिंग बिटर, वो कड़वे लगता है. दिस इज नॉट दैट. इसमें हम इतना टुकड़ा काटेंगे, इतना बच्चा अखरोट, पूरा बच्चा. इस अखरोट में भी ऑयल बहुत है. ये ऑयल जो है ये ओमेगा फैटी एसिड, ओमेगा 3 फैटी एसिड. हाँ, ये आप लोग वहाँ क्या खाते हैं, वो कैप्सूल, उससे कुछ नहीं होता. ये छोटा सा क्या प्राइस है? ये अखरोट में दोन क्वालिटी है, 1600 किलो 1800 किलो, ए ग्रेड बी ग्रेड. मामरा में दोन क्वालिटी, 1600 और 2200. मामरा आपको पता हो, देखो हम इंडियन जो है ना, वो ये जो हम लोग इंडियन है, हम में एक प्रॉब्लम है, बाकी हम अच्छा है, मैं बताऊंगा. हम में एक प्रॉब्लम रहता है, हम खाता सस्ता पहनता महंगा. कसम से हमें क्या, अगर हमें पहनने में सबको यही बात हो रहा था. देखो, अगर हमें शोरूम पे जाना है ना पहनने के लिए, कोई शूज वूज या कपड़े, ब्रांड होना चाहिए. खाने वाला अगर रोड पे भी मिलेगा ले लेगा, ये नहीं सोचेगा है क्या. जो प्रॉब्लम है, क्रैनबेरी गुड फॉर यूरिनरी डिसऑर्डर, रेडबेरी गुड फॉर हॉट एंड कॉन्स्टिपेशन, ब्लूबेरी गुड फॉर आयरन, ब्लैकबेरी गुड फॉर एसिडिटी. और ये जो जर्दालू, इसको महाराष्ट्र में जर्दालू बोलते हैं. आपके वहाँ व्हाइट आता है और रेड आता है, वो बाहर से आता है, यहाँ का है. ये विटामिन B12 के लिए काम आता है. अक्रोड हाफ एकच किलो घ्या, घर साठी घ्या 2 किलो. काय काय घेतलं मम्मी, काय काय घेतलं? सांग ना मामरा काय घेतलं. हा, अजून मामरा घेतला, मामरा, बदाम नाही, मामरा आहे. घेतलं, आणि केशर घेतला. आय एम जस्ट शोइंग फॉर. आपका 4000 गेलं बॅगेत. मला खायचं.
तर त्यांचं इंस्टाग्राम आय डी आहे. तुम्ही इंस्टाग्रामला त्यांना फॉलो करू शकता आणि बघू शकता यांचं शॉप कुठे आहे. त्यांच्या शॉपचं नावसुद्धा सांगतो, द केसर महल 123 हे त्यांचा इंस्टा आय डी आहे. एकदा चेक करा तुम्ही. हे आहे काश्मीरी कावा आला आहे आणि हे आहे मुसली. ॲक्च्युली मिक्सचर आहे सगळ्याचं, सगळं ड्रायफ्रूटचं मिक्सचर म्हणतात त्याला, पण टेस्ट आणि क्वालिटी ही जबरदस्त दिसते. म्हणजे इकडचे ऑइलसुद्धा तुम्ही जर व्हिडिओ आधी पाहिला असेल, ऑइल प्रत्येक गोष्टीतून ऑइल निघतं, प्रत्येक गोष्टीतून. म्हणजे ओरिजिनॅलिटीची क्वालिटी ही आहे. हम आपको ऐसा चीज देगा घर जाके आहे तो रोड. ते सगळं झालं होतं याच रोडवर, याच कॉन्वायवर. तरी आपण आलोय कुठे? ॲपल व्हॅलीला. ग्रीन ॲपल बी आहे आणि हे रहे ॲपल व्हॅली, सगळी ॲपल व्हॅली आहे. आणि ते आपण जसं आपल्या महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी मिळते तसं काश्मीरमध्ये सफरचंद. आणि त्यामुळे इथल्या लोकांचे गाल सुद्धा सफरचंदाचे लाल बुंद असतात आणि आपले काळे असतात. माझ्यासारखे लाल लाल असतात. माकड तेच म्हणतं जे आर्या रोज म्हणते. चलो विचारून जाऊया ना आतमध्ये. अरे चल घुस. त्यांच्याकडे विचारून जायचं बोलला तू. कोणाला विचारायचं? कोण आहे? या इकडं. इथं हे बघा, ही बघा सफरचंदाची पांढरी फेंट गुलाबी अशा रंगाची फुलं. ही ॲपलची फुलं आहेत सगळी. मस्त. ॲपलची फुले. हो सगळी ॲपलची. हे तोडू नको बावळट, एक फुल तोडलं. नको तोडू, टाकून देते. घेतलंय असू दे. लहान मुलांनी गेलं तर चालतं, काय मी फरक पडत बोलेन नाही. खालचं घेतलं मी. ग बस खाली एक तरी पडलेलं दिसतं का तुला? चला काही नाही. आज चल आज जायचं. हे असं तर अजिबात करू नका तुम्ही माकडगत. आर्या सर झाडाजवळ ए पोरे. नाही ए पोरे तुझ्या नाकात दोरे. तिथं जायचं आपल्याला. कुठे जायचंय? ते फुल, अरे फुल फेकून द्या आधी. ते आहे ॲपलचं काय कोण करतं असं? रेग्युलर असा फोटोच नाही आपल्या दोघीचा. आपलं तेजसा तुझा काढते की या सगळी फोटोग्राफी चालू आहे. ह्या झाडाजवळ झालंय फुलं. एकदा आहे की जरा फुलं बघायला. डिझेल ना. पुराने टाइम का, उस पुराने टाइम में इस जगह पे शिकार किया था शेर और हिरन का, इसीलिए जगह का नाम पड़ गया डाबियन, यानी कि डाबर शिकार किया. हंटिंग स्पॉट है. ये फर्स्ट प्लेस है. देखो इधर डाबर. हा पहिला पॉईंट आहे. त्याची डिटेल्स त्यांनी सांगितले. इथे शिकार, राजा महाराजा आधी शिकार करायचे. राजा हरिसिंग हे शिकार करायला यायचे. आणि आता पुढे आपण जाणार आहे सेकंड पॉईंटला वर. ठीक आहे.
तर आता रेस्ट करतात थोडी, त्यानंतर वर आता जाणार. बघून चल. चला चला. नको काय आमचे फोटो आहे गे बाबा. बसमध्ये दे भाई. तर आता आम्ही आले रूमवर. तर तिथे घोड्याच्या इथं काय झालं, सगळी लोक घाबरली होती, सगळेच जण, आर्या, अमृता आणि मी सोडून. आणि मला हे वाईट वाटत होतं की मी घोड्यावर का बसलो. आणि घोड्यावर मी नॉर्मली बसत नाही, माझ्या लग्नातही मी घोड्यावर बसलो नाही, पण इथे मला बसावं लागलं. म्हणजे सगळेच म्हणत होते म्हणून बसलो. पण येताना मी चालत आलो, येताना पूर्ण मी चालत आलो. आणि आता आलो रूमवर. आणि रूम एकदम भारी आहे, छोटीशी आहे पण मस्त आहे. आणि व्ह्यू जबरदस्त. तर ही रूम आहे, छोटीशी रूम आहे. आय नो पसारा सगळा झाला आहे ॲज युजल. आल्या सगळा पसारा होतोच. आणि थंडी इतकी जास्त आहे ना, कानटोपी जॅकेट लगेच घातलं मी. रूम हीटर अजून चालू होतोच आहे, म्हणजे इथं लागणार आहे रूम हीटर. एवढी इतकी थंडी आहे. रूम हीटर लागणार म्हणजे लागणार 100%. तर आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आर्या आणि मम्मी बसलेत आणि हा व्ह्यू आहे. समोरच नदी आहे आणि तिथे डोंगर. बर्फ नाही आहे पण तो जो आहे ना त्याच्यावर बर्फ आहे. काय काय आहे आज? जिरा आलू, फुलके, ॲपल. कसं आहे यार? मस्त आहे, एक नंबर. मम्मी कसं आहे? थांब ना, मला टेस्ट करू दे. खा ना लवकर. Today I'm eating paneer, though I don't like it. But seeing that paneer is so tempting. मस्त जेवण. वा, खूप इंग्लिश केलं. अमुक कसं होतं जेवण? एक नंबर. मस्त होतं. आज दिवसाची कशी सांगितलं की बराच दिवसभर काय काय केलं समरी सांग. सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठे गेलो मला आठवतच नाही. जेवलेलं चांगलं आठवतात. दोन फ्लाईट चेंज केले. कनेक्टिंग फ्लाईट असल्यामुळे होल नाईट आम्ही दिल्लीच्या एअरपोर्टवर काढली. झोप नव्हती आणि कसे बसे बेड्स आम्ही मिळत नव्हते. बेड मॅनेज करून बेड पळून बेड मिळवले. पण झोप काय कुणाला लागली नाही. फक्त एकच व्यक्ती झोपली. हा प्राणी आमचा कुठेही कधी झोपू शकतो, कसाही वाकडा तिकडा. आता पण बघा कसा झोपलेला आहे. बिचारीला सर्दी झाली त्यामुळं. आर्या शिंकरून दाखव जरा. मऊ झाली ती त्यामुळे. आर्या शिंकरून दाखव. नरम पडली. 11 वाजता दिल्लीतून आम्ही श्रीनगरला यायला 11 वाजले. मग श्रीनगर वरून आपण कुठे गेलो? पहलगाम वरून घोडा एअर केला. नाही ते हे ऍपल व्हॅली नाही, बॅट फॅक्टरी. ऍपल व्हॅली नाही, बॅट फॅक्टरी नंतर त्याच्या आधी हे फील्ड, सॅफ्रॉन फील्ड. सॅफ्रॉनची नव्हती, मोहरीची. सॅफ्रॉन होती ती. आता या सीझन मध्ये तिथे मोहरी लावली होती. सॅफ्रॉन फील्ड, बॅट फॅक्टरी, ऍपल व्हॅली. आणि त्यात तिथून आलो फ्रेश ऍपलचा ज्यूस पिला. गोड विदाउट शुगर. सफरचंदाची फुलं पाहिली पांढऱ्या रंगाची. आणि नंतर आम्ही आलो पहलगामला. पहलगामला आल्यावरती आम्हाला सांगितलं की तुम्ही चढायला एकदम डेंजरस आहे, तुम्ही घोडे घ्या म्हणून. आम्ही सगळ्यांनी घोडे घेतले. घोडे नव्हते ते, कच्चर होते. आणि
बी वरून मग घोड्याने आमचेच लावले. हा बालताल व्हॅली, बरदाई. बरदाई व्हॅली, काश्मीर व्हॅली आणि तिसरं नाही आठवत. 3 स्पॉट होते. 3 त्यातले आम्ही फक्त स्पॉटला 2 केले. तिसऱ्या स्पॉटला गेलेच नाही. तिसऱ्या स्पॉट वरनं रिटर्न. नाही मम्मी तर 4 पावलावरनच रिटर्न. घोड्यावर चढली तर एवढं किंचायला लागले. तो घोडा घाबरायला घोडा लागला. घाबरायला लागला. मला म्हटलं, "उत्तर बाई." घोड्याला म्हटलं उत्तर बाई. मग बाकीचे सगळे मग तिथून 2 बेस्ट स्पॉटला जाऊन आले. स्पॉट आहे होतं की या हॉटेलचं जेवण. जेवण आणि बेस्ट जेवण. हॉटेल पण एक नंबर आहे. हॉटेलचं नाव आहे कॉटेज. रिव्हर शोर कॉटेज. रिव्हर शोर हॉटेल हे वेगळे आणि रिव्हर शोर कॉटेज हे वेगळे. त्या बाजूबाजूलाच ऑलमोस्ट बाजूबाजूला आहे, पण खूप वेगळा, खूप डिफरन्स आहे. एक्झाममध्ये आहे. त्यामुळे आणि समोर नाव लक्षात ठेवा जर तुम्ही येणार असाल तर. सगळे हे बघा, रूम हिटर आहे इथे. एवढा मोठाच्या मोठा रूम हिटर आहे. सगळे सोय आहेत. वुडन कॉटेज आहे, बघू शकता. सगळं वुडन आहे. मस्त लाईट्स आहेत. फूड पण मस्त भेटणार आहे तुम्हाला. आणि जेवणात कॉफी, आता चहा आम्हाला काय जबरदस्त. होतं? जेवण मध्ये होतं जिरा बटाटा, आलू जिरा आणि पनीर. बेस्ट जेवण. मिक्स डाळ आणि काश्मीरी राईस हा वेगळाच एकदम जाड असा राईस असतो. मस्त राईस होता. रोटे फुलके सर्व्हिस पण मस्त एक नंबर. तर तुम्ही इथे येणार असाल तर नक्की या. बेस्ट हॉटेल आहे. आणि आत्तासाठी आम्ही चाललो झोपायला. सो बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत गुड नाईट. हे झोपले. अरे तू नाही झोपणार? आर्या पडली आजारी. जाऊ द्या. काश्मीर बाय बाय. काश्मीरचा एन्जॉय. काश्मीर बाय बाय नाही, हा होता फर्स्ट डे. सेकंड डे तुम्ही उद्या बघा.